लाल चौक हा जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर शहरातील एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा चौक आहे. रशियन राज्यक्रांतीने प्रेरित झालेल्या डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी या चौकाला लाल चौक हे नाव दिलं. त्याचं कारण संस्थानचे महाराजा हरिसिंह यांच्याशी त्यांनी लढा दिला होता. जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला तसंच इतर प्रमुख राजकीय नेत्यांनी या चौकात लोकांना संबोधित केल्यामुळं हे पारंपरिकपणे राजकीय सभांचं ठिकाण म्हणून काम करतं. लाल चौकातील घड्याळाचा टॉवर 1980 मध्ये बांधण्यात आला. लाल चौक परिसर हा रेसिडेन्सी रोडच्या दोन्ही बाजूंना अमीरा कडाल पूल आणि टिंडेल बिस्कोस पूल याच्या दरम्यान पसरलेला आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते श्रीनगरच्या मुख्य व्यावसायिक जिल्ह्यात हा लाल चौक विकसित झाला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1948 मध्ये ब्रिटिश साम्राज्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचं ठिकाण हे लाल चौक होतं. नेहरू लाल चौकात उभे राहिले आणि त्यांनी काश्मीरी लोकांना सार्वमतदानामध्ये मतदान करण्याची संधी देण्याचं वचन दिलं, ज्याद्वारे ते त्यांचे राजकीय भविष्य निवडू शकतील. आज हा लाल चौकाचा परिसर एक व्यावसायिक केंद्र बनलेला आहे. श्रीनगरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा या लाल चौकात येतो, आपला तिरंगा ध्वज तिथे फडकलेला पाहतो आणि आपली छाती अभिमानानं भरून येते. श्रीनगरचा लाल चौक आज खूप छान प्रमाणात सुशोभित करण्यात आला आहे. तिथे तुम्ही मुक्तपणे संचार करू शकता, बसू शकता. आजूबाजूला खाद्यपदार्थांची रेलचेल असते. बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हा सगळाच परिसर हा बाजाराप्रमाणे अतिशय उपयुक्त अशा वस्तूंनी आणि वास्तूंनी पेढलेला आपल्याला दिसतो. एका बाजूला मस्जिद आणि एका बाजूला मंदिर असे दोन्हीही इथे गुण्यागोविंदाने नांदत असतात. भारताचं लष्करी दल या चौकात सतत देखरेख करीत असतं. हा चौक म्हणजे व्यवसायाचं एक आकर्षण केंद्रही बनलेलं आहे. श्रीनगरच्या मुख्य भागातला हा लाल चौक सर्वांनाच आकर्षित करतो. या चौकात रात्री दिसणारी रंगीबेरंगी ही लाईट आणि सुशोभीकरण त्याच्यामुळे हा अनेक पर्यटकांना आकर्षित करणारा ठरला आहे. रात्रीच्या वेळी याचं नयनरम्य दृश्य हे मनात साठवून ठेवण्यासारखं असतं. रंगीबेरंगी आरास आणि आजूबाजूच्या परिसरात वावरणारी विविध प्रकारची माणसं आणि खाद्यपदार्थ तुम्हाला आकर्षित करतात.